माझं नाव सुधाकर भीमराव आडाव, आम्ही राहणार देवखेड. आज रोजी शेतकऱ्याच्या कृषी विभागाचे अधिकारी आमच्याकडे आज आलेले आहेत आमची तीळ पाणी करण्यासाठी. म्हणजे आज तीळ रोजी तीळ सोंगणीला आलेला आमचा. तर याच्या अगोदर आम्ही वेतनचं तीळ घेत होतो. यावर्षी आम्ही हा तीळ घेतलेला आहे फुले पूर्णा. त्यांच्याकडून 408. तर या जातीला अंदाजे समजा आता आमचं तिकडं तीळ काढलेलं आहे 2 एकर, त्याला आम्हाला 8 ते 8 क्विंटलचं ॲव्हरेज आलेलं आहे. वेस्टर्नला हे 5 ते 6चं झालं होतं. त्याच्यामुळं आज रोजी समजा यांनी दिलेलं कृषी विभागानं आम्हाला दिलेलं जे बियाणं आहे फुले पूर्णा, ही जर लागवड जर केली तर या लागवडीचं उत्पन्न भरपूर आहे. हे जे झाडं आहेत त्या झाडाला फुले सुद्धा जास्त आहे. थोडा पतला जरी झाला तरी याला माल चांगला येतो. हे बघा किती फांद्या याला नाही. शेतकरी बंधूंनो बघू शकता आपण, ही खूप छान व्हेरायटी आहे. आपण पाहू शकता कृषी विभाग महाराष्ट्र शासनामार्फत गळीत धान्य अभियानाअंतर्गत आपण हा इथे प्रकल्प राबवलेला आहे आणि त्याचीच आपण यशोगाथा इथे घेत आहोत. तर प्रत्यक्ष श्री आपले संबंधित शेतकरी आढाव साहेब हे आपल्याला माहिती देत आहेत. तर एका एकरामध्ये तीळ किती होतो? एका एकरामध्ये समजा म्हणजे जे तुम्ही आधी लोकल व्हेरायटी पेरत होते यावर्षी यांनी बदलल्यामुळे तिकडचं 2 एकराचं आमचं झालेलं आहे. त्याला जवळजवळ 16 ते 17 क्विंटल झालेले आहेत. किती एकरामध्ये झाला तो? 2 एकरामध्ये. 2 एकरामध्ये 16 ते 17 क्विंटल. आणि आता हा एकराचा प्लॉट आमचा बाकी काढणं सुरू आहे, तर सोंगणी सुरू आहे सध्या. तर याला उत्पन्न भरपूर आहे. साधारणतः शेतकऱ्याला आज रोजी तिळाचे भाव 11 ते 12 हजार रुपये. 11,000 जरी पकडले तरी 75,000च्या पुढे उत्पन्न आपल्याला मिळतं. पुन्हा विशेष याला खर्च कमी, पाणी सुद्धा कमी लागतं. याला ही जी व्हेरायटी आधी त्या शेतात आपण पाहिलं याला एवढं पण सुद्धा खत टाकलेलं नाही. खर्च 7 ते 8 क्विंटल एकरी उत्पादन होत आहे. तर हे मेहनत नाही आणि हे एक आपल्याला खरोखरच एक खूप चांगली बाब आहे आपल्यासाठी. सगळ्या शेतकरी बंधूंनी अशा प्रकारे शेतीमध्ये नवीन पिकं घ्यावीत आणि आपलं उत्पादन वाढवावं. माझं नाव सुधाकर भीमराव आडाव, राहणार देवखेड, तालुका सिंदखेड, जिल्हा बुलढाणा. मोबाईल नंबर 95 45 77 14 69. तर शेतकरी बांधवांनो, जर कोणाला तिळाचं जर या बियाण्याबद्दल माहिती लागली किंवा बियाणं जर पुढच्या हंगामामध्ये पेरायचं असेल तर तुम्ही आपले संबंधित शेतकरी यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.